नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करत असताना वेगवेगळ्या अडचणी येत आहे. काहींना ओ-टी-पी येत नाही, काहींना वडिलांचं, पतीचं, कोणाचं आधार कार्ड टाकायचं, या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न असे येत आहे, म्हणजेच की अडचणी येत आहेत. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपून घेणार आहोत संपूर्ण अडचणी. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. चला तर तुमचा व्हिडिओ व्यस्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेगवेगळ्या अडचणी येत आहेत, त्यांच्यावर काय काय पर्याय आहेत. सध्या या ठिकाणी आपण पहिल्यांदा के-वाय-सी करण्यासाठी 2 महिन्याची मुदत आहे, म्हणजेच की त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. ओ-टी-पी येत नसेल तर थोडे 4-5 दिवस वाट बघा. वेबसाईट सुरू झाल्यानंतर तुमची के-वाय-सी त्या ठिकाणी सबमिट होईल. परंतु के-वाय-सी करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे, म्हणजेच की पद्धतीने पूर्ण करायची, त्याबद्दल आपण बघणार आहोत. म्हणजेच की आता लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करत असताना ठिकाणी चुका करत असतात, म्हणजे चुकीमुळे त्यांना हप्ता मिळत नाहीये. या ठिकाणी असं म्हणायचं आहे की लोक नो म्हणत आहे. ही जी गोष्ट आहे कन्फ्यूज करणारी आहे. म्हणजेच की आता पद्धतीने के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहायला झाल्यानंतर व्हिडिओ बघून घ्या आधी. आता जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की म्हणजे महिला विधवा आहे किंवा महिलांच्या अविवाहित आहे, परंतु त्यांचे वडील वारलेले आहेत. मग कोणाचा आधार नंबर टाकायचा, असे प्रॉब्लेम आले तर आता यावर उपाय आहे की सुरुवातीला एकतर आधार कार्ड तुमचा टाकायचा, त्यानंतर पतीचं किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकायचे. 2 जणांचे आधार कार्ड तुम्हाला टाकायचे आहे आणि दोघांचा आधार कार्डचा ओ-टी-पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. विधवा महिला असेल तर त्यांनी असं करायचं, किंवा एखाद्या महिलेने वडील नाही आहेत व लग्न झालेलं नाही आहे, परंतु तिचे वडील देखील नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये त्या महिलांनी काय करायचं, यासाठी पर्याय अजून तरी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. अशा महिलांनी या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी तुम्हाला दरवर्षी करायची आहे, म्हणजेच की यावर्षी पहिल्यांदा सुरू झालेलं आहे. हे काही वेगळे प्रॉब्लेम आहे, म्हणजेच की महिलांना लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो प्रॉब्लेम अजूनही शासनाच्या ध्यानात आलेला नाही आहे. म्हणजे त्यामुळे एकतर के-वाय-सी करण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित सुरळीत सर्वांसाठी सोपी होईल म्हणजेच की अशा पद्धतीने करायची आहे. ज्या महिलांचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर ओ-टी-पीच येणार नाही, मग त्यांनी के-वाय-सी कशी करायची. बायोमेट्रिक अंगठ्यांच्या ऑप्शन देखील त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये. असे अनेक प्रॉब्लेम आहे ज्यावर अजूनही या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर पर्याय उपलब्ध नाहीये. प्रत्यक्षात शासनाच्या जे काही पर्याय उपलब्ध करून घ्यायला हवे होते, परंतु ते पर्याय उपलब्ध करून देण्यात न आल्यामुळे बऱ्याचशा महिलांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे. वेबसाईटवर उपलब्ध न झाल्यामुळे त्या महिलांना के-वाय-सी कशी करायची, म्हणजेच की आता माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेणार. मला खूप जणांनी प्रश्न असे विचारलेले आहेत, त्यासाठी मी पुढील देखील व्हिडिओ बनवणार आहे. धन्यवाद.